पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे। ती म्हणजे पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये दहशतवाद्यांपासून धोका असल्याची शक्यता आहे। सतत गर्दीने गजबजणाऱ्या हॉटेलला पत्र लिहून या धोक्याबाबत कळवल्याची माहिती आहे। तर हॉटेलमधील डिस्कोथेक बंद करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कारण दाखवा नोटीस देत सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केलाय। कल्याणी नगरात हे हॉटेल असल्याची माहिती आहे। या हॉटेलमध्ये लोक दारू पिऊन धिंगाणा करतात। अतिरेकी संघटना गर्दीचं ठिकाण लक्ष्य करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवण्याची शक्यता यामुळे वर्तवली जाते। पुण्यातलं नेमकं हे कोणतं हॉटेल आहे अजून याबद्दलची माहिती नाहीये, परंतु त्याला धमकीचे फोन दिले जात आहेत आणि त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने इथे पोलिसांनी सुद्धा सांगितलेलं आहे नोटीस दाखवा, कारणे दाखवा अशी नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे। कल्याणी नगर परिसरातच हे हॉटेल असल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी अक्षय बडवे या संदर्भातली सविस्तर माहिती देतील। अक्षय, नेमकं हे कोणतं हॉटेल आहे, काही माहिती? पुण्यातील खरं तर कल्याणी नगर भागात ज्या ठिकाणी हा अपघात 19 मे रोजी घडला होता त्याच ठिकाणचं हे एक मोठं रेस्टॉरंट आहे, ज्या ठिकाणी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केलेला आहे पुणे पोलिसांनी आणि थेट हॉटेलला पत्र देऊन त्या ठिकाणचा डिस्कोथेक रद्द करण्यासाठी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे। सध्या अतिरेकी कारवायाबाबत अलर्ट आहे आणि एखादी अतिरेकी संघटना गर्दीचं ठिकाण लक्ष्य करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडून त्यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं स्पष्ट उल्लेख जो आहे तो पत्रात केलेला असल्यामुळे पुणे पोलिसांच्या या पत्रामुळे शहरात खळबळ उडण्याची देखील शक्यता आहे। अच्छा, धन्यवाद अक्षय सविस्तर माहितीसाठी।